तुमचे जे पण कोल्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक आहेत ते काय आहे, कम्प्लीट ॲसिड आहे. त्याचा जर पीएच व्हॅल्यू तुम्ही चेक केला तर 1 आणि 2 आहे. म्हणजे 2 पीएचचं तुम्हाला थंड वाटते पोटाला म्हणून, तुम्हाला तहान लागली म्हणून जर तुम्ही 2 पीएच प्याल तर किडनीला किती लोड करून ठेवाल, किडनी किती शिव्या देईल आपल्याला. आणि हल्लीची लहान लहान मुलं ते खूप पित आहेत, म्हणून आपण बघतोय की त्यांना बीपी शुगरचे आजार होत आहेत. लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं तेच कारण आहे. दूध हे कॅल्शियम वाढवत नाही, कॅल्शियम कमी करते. मगाशी जो केमिकल फॉर्म्युला सांगितला मी, किडनी कसं ॲसिडला न्यूट्रल करण्यासाठी कॅल्शियम यूज करते. सो दूध पिल्यामुळे कॅल्शियम कमी होतंय. ॲक्च्युली खूप कमी TDS जर झाला 30, 20, 10, 15 तर लिटरली माझ्याकडे एक फॅमिली होती, सगळेच घरातले थायरॉइड, बीपी, शुगर, 13 वर्षाची मुलगी इन्सुलिन घेते. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही पाणी घेऊन या तुमचं, आणि पाणी चेक केलं त्याचा TDS 0 होता. बापरे. म्हणजे जसं कोल्ड्रिंकचा TDS 0 आहे, त्या पाण्याचा TDS त्यांच्या घरातल्या 0 होता. शिकलेली फॅमिली, श्रीमंत फॅमिली, आणि म्हणताय आम्ही 40,000 रुपयाचा RO लावला आहे डॉक्टर, आणि हे एवढं भयंकर पाणी आमचं. ठीक आहे. अल्कलाईन वॉटरच्या अतिसेवनामुळे माणसाच्या शरीराला काही हानी पोहोचते का? हल्लीची जीवन पद्धती आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे लोकांना अनेक आजार होतात. त्यामुळे लोक प्रॉपर डाएट करणे, एक्सरसाइज करणे, योगासनं करणे अशा गोष्टी करतात. परंतु मानवी शरीर हे 72% पाण्याने बनलेलं आहे. त्यामुळे पाण्यालाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. अलीकडे लोकांचा अल्कलाईन वॉटरकडे कल वाढतोय. पण हे अल्कलाईन वॉटर नेमकं काय आहे, त्याचा शरीराला कसा फायदा होतो, याची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर तुकाराम आवाळे. मी सरांचं सुरुवातीला इंट्रोडक्शन करून देते. डॉक्टर तुकाराम आवाळे यांचं होमिओपॅथीमध्ये MD झालं आहे. ते गेल्या 6 वर्षांपासून वॉटर थेरपिस्ट म्हणून काम करतात. तर आता विषयाला सुरुवात करूया. सर, अल्कलाईन वॉटर बरोबरच लोकांमध्ये ब्लॅक वॉटरचं पण क्रेज आहे. म्हणजे विराट कोहली, नीता अंबानी ते पाणी पितात. तर मग ब्लॅक वॉटर हे अल्कलाईन वॉटरच असतं का? हो हो हो, येस. कुठलंही वॉटर असू द्या, जे मार्केटमध्ये जे हायर प्राईजला विकलं गेलेलं आहे ते त्याचे प्रॉपर्टी. आता तुम्ही हिमालयाची जर बॉटल घेतली, हिमालया, बघा आपल्या इथले जे वॉटर बॉटल असतात ना त्याच्यावरती काहीच माहिती नसते, त्याचा TDS किती, त्याचा pH किती. पण तुम्ही जर एअरपोर्टला गेले आणि एव्हियनचं वॉटर घेतलं, एव्हियन कंपनीचं, तर त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे त्याचा pH किती आहे. एअरपोर्टला गेले तर तुम्हाला विचारलं जातं कुठल्या pHचं पाणी हवं आहे तुम्हाला. असं जाऊन तुम्ही डायरेक्ट पाणी नाही मागू शकत, कुठल्या pHचं ते विचारतात. सो बाहेरच्या कंट्रीजमध्ये किंवा एअरपोर्टला तुम्हाला ह्या वेगळ्या हायर ब्रँडचे जे पाणी भेटतील ते सर्व अल्कलाईन आहेत. ब्लॅक वॉटर असेल किंवा एनिथिंग. येस. बरं. तसं आता उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे कोल्ड्रिंकचं सेवनाचं प्रमाण वाढतं. राईट. तर म्हणजे जे कोल्ड्रिंक असतात, सॉफ्ट ड्रिंक असतात, ते शरीरासाठी चांगले असतात का? बिलकुल नाही. कारण कोल्ड्रिंक बनवण्याची जर प्रोसेस बघितली आपण तर त्याला एकदम त्यातले सगळे मिनरल्स काढून घेतलेले आहेत. ओके, मिनरल्स जर काढून घेतलेले आहेत म्हणजे ते ॲसिड वॉटर झालं. म्हणजे बॅटरीतलं पाणी जसं असतं, बॅटरीतलं पाणी जे असतं ना ते पाणी तुमचं जे पण कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक आहेत ते काय आहे, कम्प्लीट ॲसिड आहे. त्याचा जर pH व्हॅल्यू तुम्ही चेक केला तर 1 आणि 2 आहे. म्हणजे 2 pHचं तुम्हाला थंड वाटते पोटाला म्हणून, तुम्हाला तहान लागली म्हणून जर तुम्ही 2 pH प्याल तर किडनीला किती लोड करून ठेवाल, किडनी किती शिव्या देईल आपल्याला की आता हे केवढं मोठं काम टाकलंयस. मला 5 pH वरून 6 pH वरून 7.4ला नेणं ठीक होतं, पण ह्या 2 pH बॉडीमध्ये आल्यानंतर केवढा मोठा बॉम्ब फुटेल आतमध्ये, किडनीला केवढा लोड येईल. सो किडनीला त्या 2 pHला 7.4ला घेऊन जाण्यासाठी किती कॅल्शियम यूज करावं लागेल. म्हणून मार्केटमधले जेवढे पण सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत, जे पण प्रोसेस फूड आहे, प्रोसेस ड्रिंक्स आहेत, त्या पूर्णपणे अवॉइड केल्या पाहिजे. आणि हल्लीची लहान लहान मुलं ते खूप पित आहेत, म्हणून आपण बघतोय की त्यांना बीपी शुगरचे आजार होत आहेत. लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं तेच कारण आहे. या शाळेच्या बाहेर कोल्ड्रिंक, चॉकलेट, बिस्किट वगैरे खात असतात ते. येस. सो कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक हे कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. ओके. जसं आता तुम्ही सांगितलं की कोल्ड्रिंकचा pH फार कमी आहे आणि त्याच्या एकदम विरोधाभासी म्हटलं तर अल्कलाईन वॉटरचा pH खूप जास्त. तर मग कोल्ड्रिंक पिल्यानंतर जर आपण अल्कलाईन वॉटर पिलो तर मग त्यामुळे रिकवर होऊ शकतं? नाही. आम्ही असे खूप वेळा टेस्ट केलेले आहेत की कोल्ड्रिंकचा जो pH आहे त्यामध्ये जर आपलं पाणी ओतलं तर
काहीच उपयोग होत नाही, ते एवढं घातक आहे ते. अच्छा. हां हां. म्हणजे एका 200 ml च्या कोल्ड्रिंकला तुम्हाला आयोनाइज वॉटर 30 लिटर 32 लिटर प्यावं लागेल, तेव्हा ते टॉक्सिन बाहेर निघून जातील. एवढा खतरनाक रेशो येतो. बरं, म्हणजे थोडक्यात कोल्ड्रिंक नाहीच. सर, मला आणखी एक प्रश्न होता की दूध हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असतो. आई सुद्धा तिच्या लहान बाळाला दूध देऊन सकाळची सुरुवात करते. तर मग दूध पिणं योग्य आहे का? आणि त्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं का? राईट. सो सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगेल की दुधावरती जर तुम्हाला रिसर्च करायचा असेल, तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर एक पुस्तक आहे, 200 रुपयाला ॲमेझॉनला भेटतं, मिल्क इज अ सायलेंट किलर. ओके, खूप सुंदर पुस्तक आहे, रिसर्च ओरिएंटेड पुस्तक आहे, डॉक्टर NK शर्मांचं. सो ते वाचल्यानंतर कळेल की दूध खरंच पिलं पाहिजे का, किंवा दुधाविषयी आपल्या माइंडमध्ये कोणी भ्रमित केलेलं आहे आपल्याला. सो सगळ्यात पहिलं माझ्या पेशंट्सला सांगणं असतं की पहिलीच लाईन आहे माझ्या डाएटच्या पेजमध्ये, माझी पहिली लाईन आहे, TV वरती दाखवलेलं काही खायचं प्यायचं नाही आहे. सो दुधाचं जे मार्केटिंग केलं गेलं आहे की दुधामध्ये कॅल्शियम आहे, मग ते मुलगा असा स्ट्रॉंग बनतो, मग हे टाकलं तर अजून तो दूध पितो वगैरे. तर जर रिसर्च बघितला दुधाचा, तर दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे. दूध हे बेसिकली ॲसिड आहे. आणि हल्लीचं जे दूध आहे भारतामध्ये, तुम्हाला सांगतो की भारतामध्ये जेवढ्या गाया आहेत आत्ता, जेवढ्या ॲक्च्युअली गाया, जेवढं दूध दिलं जातं, गायांचं जे दूध काढलं जातं ते आहे 14 करोड लिटर पर डे. आणि माणसं पितात आहे 64 करोड पर डे. तर ह्याचा अर्थ 50 करोड लिटर दूध हे कम्प्लिटली केमिकलपासून बनवलेलं आहे. सो ती एक गोष्ट आहे की दूध आपण नाही प्यायचे ते. दुसरी गोष्ट आहे की दूध हे ॲसिडिक आहे. दुधाचा चहा कित्येक लोक बंद करतात, ॲटोमॅटिकली बंद करतात, कारण दुधाचा चहा पिलं की ॲसिडिटी होते, कोरा चहा पिलं की ॲसिडिटी होत नाही. बरोबर. सो कारण दूध हे केमिकलपासून बनलेलं आहे आणि ते नॅचरली ॲसिडिक आहे ते. ठीक आहे. पूर्वी जे दूध होतं, शेतकरी तो गाय सांभाळायचा, ते दूध कोणासाठी आहे? त्याच्या बाळासाठी आहे, त्या गायीच्या बाळासाठी आहे. सो तोच ते पचवू शकतो. ठीक आहे. आपण काही गायीचं बाळ नाही आहोत, सो आपण ते पचवू शकत नाही. सो दुधाचा पहिला अधिकार आहे तिच्या बाळावरती. राईट. हल्ली जे दूध काढलं जातं त्या गाईला ते वासरू दाखवलं पण जात नाही, मशीननं दूध काढलं जातं. सो तिचे जे हार्मोन्स आहेत अँगरचे, त्यावेळेस त्या दुधामध्ये येतात. ठीक आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहे, म्हणजे दुधाविषयी मी 1.5 तास बोलतो. सो दूध हे अवॉइड केलं पाहिजे. दुधाविषयी तुम्हाला जर दुधाचं अल्टरनेटिव्ह पाहिजे असेल तर तुम्ही एक नारळ विकत घ्यायचा. किती रुपयाला असतो नारळ? 30-40. हां, म्हणजे दुधाच्या पिशवीपेक्षा स्वस्त आहे. एक नारळ विकत घ्यायचा, त्याला मिक्सरमध्ये काढायचं, पिसून काढायचं, त्याचं दूध बनवायचं. ठीक आहे. मस्त दुधाचा चहा होतो त्याचा. ठीक आहे. त्या दुधामध्ये 2-3 मिरच्या जर टाकल्या तुम्ही रात्री आणि सकाळी बघितलं तर दही तयार होतं. घरच्या घरी तुम्हाला दही पण तयार झालं. त्या दुधाचं परत तुम्ही प्रोसेस करा, तुम्ही तिचं पनीर बनवू शकता. सो व्हेजिटेबल मिल्क, आता खूप लोक वेगन झालेले आहेत. इवन जसं तुम्ही मगाशी नाव घेतलं विराट कोहली, ते पण वेगन झालेले आहेत. आणि वेगन जेव्हा झाले, त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला, एनर्जी लेवल वाढली. त्यांचा पण एक अल्कलाईनवरती एक व्हिडिओ आहे, त्यांचे बोन ॲसिडिक होत होते आणि त्यामुळे त्यांनी वेगन झालेलं आहे. सो दूध हे कॅल्शियम वाढवत नाही, कॅल्शियम कमी करते. मगाशी जो केमिकल फॉर्म्युला सांगितला मी, किडनी कसं ॲसिडला न्यूट्रल करण्यासाठी कॅल्शियम यूज करते. सो दूध पिल्यामुळे कॅल्शियम कमी होतं आहे. ॲक्च्युली हा रिसर्च आहे. आणि कित्येक डॉक्टर होतात, कित्येक पिडॅट्रिशियन बाळ ते त्यांच्याकडे आले तर ते पहिलं दूध बंद करतात, ते बाळ असंच बरं होतं. सर, आता दुधाचा विषय निघाला, तर मग अल्कलाईन वॉटर आपण प्यायला सुरुवात केल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या डाएटमध्ये काय बदल करायला हवे, म्हणजे काय खावं आणि काय नको? राईट. सो माझ्या प्रत्येक पेशंटला आम्ही डाएट पेज देतो आणि त्याच्यात पहिलं वाक्य असतं माझं की TV वरती दाखवलेलं कुठलाही अन्नपदार्थ किंवा पेय खायचं प्यायचं नाही. ओके. कारण ते प्रोसेस केलेलं आहे. बरोबर. त्याचं मार्केटिंग केलेलं आहे. बरोबर. TV-तले जे ॲडव्हर्टाईज आपण बघतो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडशी खेळत असतात, ते आपल्या माइंडशी बंबार्डिंग करून ते टाकत असतात. आता तुम्हाला जर मी विचारलं थंडा मतलब ऑब्व्हियसली कोल्ड ड्रिंक्स. नाही, एक ॲडव्हर्टाईज होती खूप वर्ष झाली, थंडा मतलब कोका कोला. हां, राईट. सो ती कुठे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पडली. आता ती ॲडव्हर्टाईज बघून किती वर्ष झाले तुम्हाला? झाले असेल 4-5 वर्ष. बरोबर. आता ती ॲड पण लागत नाहीये, पण सगळ्यांच्या माइंडमध्ये आहे, लहान पोरांच्या पण माइंडमध्ये ती ॲड आहे. ठीक आहे. सो ती
मार्केटिंग गिमिक्स आहेत त्या, म्हणून टी व्हीवरती दाखवलेलं सगळ्यात पहिलं काही खायचं प्यायचं नाही. दुसरी गोष्ट, दूध आणि दुधाचे अन्नपदार्थ आम्ही अवॉइड करायला सांगतो, कारण ते हायली ॲसिडिक असतात. तिसरी गोष्ट, बेकरी प्रोडक्ट्स, खारी, टोस्ट, बिस्किट, ब्रेड, पाव. ठीक आहे. हल्ली लोक काय झालं, गाडी घेतली की पेढे आणतात, गाडी घेतली की पेढे. मी म्हणतो पेढा नका, लाडू वाटा. बरोबर आहे, कारण लाडूत दूध नाही आहे. ठीक आहे. सो बेकरी प्रोडक्ट्स, खारी, टोस्ट, बिस्किट, ब्रेड, पाव, मैद्याचे जे प्रोडक्ट्स आहेत, घरी तुम्ही बनवा, घरी बनवून तुम्ही मुलांना द्या, पण बाहेरचं प्रोसेस नको. ह्या 3 गोष्टी अवॉइड करतो. त्यानंतर रिफाईन प्रोडक्ट म्हणजे जे प्रोसेस करून आलेले आहेत, पॅकेट फूड आहेत, चिप्स, कुरकुरे आहेत. ठीक आहे. ऑइल आपण रिफाईन खातो, त्याच्याऐवजी आम्ही रिकमेंड करतो की लाकडी घाण्याचं ऑइल तुम्ही घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मीठ आम्ही चेंज करायला सांगतो. साधं पूर्वी जे आपण मीठ खायचो ते आता मीठ आपण रिकमेंड करतो. यस. तर ह्या पद्धतीने डाएटमध्ये जर आपण चेंजेस केले तर पाण्यासोबत हा जर डाएटला जर चेंजेस केले तर अजून फास्ट रिकव्हरी होण्याचे चान्सेस आहेत. सर मगाशी बोलण्यात एक मुद्दा आला होता की TDS. तर मग पाण्याचा TDS म्हणजे काय? हां, TDS म्हणजे टोटल डिझॉल्व सॉल्ट. टोटल डिझॉल्व सॉल्ट म्हणजे त्या पाण्यामध्ये असणारे टोटल मिनरल्सची संख्या किती आहे, राईट. सो ती असली पाहिजे 150च्या आतमध्ये. ठीक आहे, ती 150च्या आतमध्ये असली पाहिजे. सो RO इंडस्ट्रीनं खूप मोठं इनोव्हेशन केलं त्यामध्ये, पाण्यामध्ये. ते म्हणजे पूर्वी जे लोक 500-1000 TDSचं पाणी प्यायचे, आता बोरवेलमधून एवढं खोलून पाणी काढलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये हाय TDS आहे. जसं समुद्राचं पाणी पिऊ शकतो का आपण? नाही. त्याचा TDS आहे 2500-3000. तर त्या पाण्यामध्ये खूप मिनरल्स आहेत. बरोबर आहे, सगळे 90 मिनरल्स आहेत त्यामध्ये. ठीक आहे. सो ते कमी करण्यासाठी RO इंडस्ट्रीनं खूप इनोव्हेशन केलं आणि त्यांनी TDSला 150च्या खाली आणलं. राईट. आपण प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये बघतो की तुम्हाला RO सिस्टम लावायची गरज नाही आहे पाण्याला प्युरिफाय करण्यासाठी, कारण ऑलरेडी कॉर्पोरेशन तुम्हाला 100 TDSच्या आसपास पाणी देतं. सो त्यासाठी खूप कमी TDS जर झाला, 30, 20, 10, 15, तर लिटरली माझ्याकडे एक फॅमिली होती, सगळेच घरातले थायरॉइड, BP, शुगर, 13 वर्षाची मुलगी इन्सुलिन घेते, आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही पाणी घेऊन या तुमचं, आणि पाणी चेक केलं, त्याचा TDS 0 होता. म्हणजे जसं कोल्ड्रिंकचा TDS 0 आहे, त्या पाण्याचा TDS त्यांच्या घरातल्या 0 होता. शिकलेली फॅमिली, श्रीमंत फॅमिली, आणि म्हणताय आम्ही 40,000 रुपयाचा RO लावला आहे डॉक्टर, आणि हे एवढं भयंकर पाणी आमचं. ठीक आहे. सो TDS हा नेहमी 100च्या आसपास असलेला चांगला आपल्या शरीरासाठी. ओके. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की अल्कलाईन वॉटरची बाजारात मागणी वाढली आहे का? येस, डेफिनेटली. बघा, येणाऱ्या काळात जसं आता ROचे डेमॉन्स्ट्रेशन होत नाहीत. ROचे डेमॉन्स्ट्रेशन मी 2012-13 मध्ये पाहिले होते, ज्यावेळेस RO मार्केटमध्ये घरोघरी जायला सुरुवात झाली. 2012-13 म्हणजे 10-15 वर्षापूर्वी तुम्ही म्हणू शकता, राईट. तसं आता आयोनायझर जे आहेत मार्केटमध्ये त्याची आता हे होते, डेमॉन्स्ट्रेशन होतात. ठीक आहे. इथून पुढे मी सांगतो तुम्हाला की इथून पुढे 10 ते 15 वर्षात ह्याचे डेमो पण बंद होतील, कारण प्रत्येक माणसांपर्यंत ही गोष्ट पोचेल. आता पोचलेली नाहीये ना, आता ही गोष्ट पोचलेली नाहीये, त्यामुळे लोकांना डेमो करून दाखवता, म्हणजे कन्व्हिन्स करावं लागतंय लोकांना. इथून पुढे 15 वर्षांनी जसं आरोग्य प्रत्येकाच्या घरात लागलाय, तसं हे आयोनायझर प्रत्येकाच्या घरात लागतील. आणि काळाची गरज आहे. म्हणजे आता कॅन्सर झाल्यानंतर पहिली ट्रीटमेंट जर कुठली करायची असेल तर तुमचं पाणी बदलायला लागेल आणि पेस्टिसाइड्स फ्री अन्न खायला लागेल. त्यासाठी तुम्हाला त्या ट्रीटमेंट म्हणून तो मशीन लावायला लागणार आहे. सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा ठरलेली असते, म्हणजे अतिसेवन केलं तरी त्याचं नुकसान होतं आणि कमी केलं तरी. एक्झॅक्टली. तर मग अल्कलाईन वॉटरच्या अतिसेवनामुळे माणसाच्या शरीराला काही हानी पोहोचते का? राईट, खूप छान प्रश्न विचारला. आणि खूप लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडू शकतो की जसं ॲसिडिक घातक आहे शरीराला, तसं मी जास्त अल्कलाईन जर पिलं तर ते घातक ठरू शकतं का? बरोबर. सो आत्ताच्या ज्या जीवनामध्ये आपण ज्या पद्धतीचं एअर पोल्युशन हँडल करतोय, राईट, ज्या पद्धतीनं आपण पेस्टिसाइड्सयुक्त अन्न खातोय, ओके, किती नाही म्हणलं तरी आपण समजा जर बाहेर गेलो तर बाहेरचं पाणी पितोय, आपण बाहेरचं खावं लागतंय, आपल्याला हॉटेलिंगचं खावं लागतंय. सो ॲसिडिक इन्व्हायरमेंट जास्त होतं आहे बॉडीमध्ये. ICUमध्ये जर तुम्ही गेले तर 2च प्रकारचे पेशंट भेटतात तुम्हाला. एक म्हणजे रेस्पिरेटरी ॲसिडोसिस आणि दुसरं म्हणजे मेटाबॉलिक ॲसिडोसिस, जी किडनी खराब झालेली आहे.
तिसरा पेशंट जर असेल तर तो अल्कलोसिसचा असेल, बरोबर. अल्कलोसिस जसं तुम्ही म्हणले की जास्त पाणी अल्कलाईन पिल्यानंतर होऊ शकतो, असा पेशंटच नसतो. अल्कलोसिसचे पेशंट ICUमध्ये ॲसिडिटी इंड्युस्ड पेशंट असतात ते, म्हणजे व्हेंटिलेटरवरती हायली ॲसिडिक झालेले असतात. त्यांना अल्कलाईन बनवण्यासाठी जर जास्त इंजेक्शनचा डोस झाला तर ते अल्कलाईन बनतात. अदरवाईज पाणी पिल्याने काही होत नाही, म्हणजे जास्त अल्कलाईन पाणी पिल्याने किडनी ती मॅनेज करतेच व्यवस्थित. अच्छा, म्हणजे त्याचा शरीराला काही पाणी किती पिलं पाहिजे? बॉडी वेटच्या 5% पाणी पिलं पाहिजे. ठीक आहे. पाणी हे जेवणाच्या अर्धा तास अगोदर पिलं पाहिजे. आपल्या स्टमकमध्ये लेअर असतो, सगळ्यात पहिला लेअर जो आहे स्टमकचा तो ॲसिडिक लेअर आहे, जिथे प्रोटीनचं विघटन होतं, प्रोटीन मेटाबॉलिझम होतं, राईट. मग त्या ॲसिडमधून जर आपण अर्धा तास अगोदर पाणी नाही पिलो तर जो पहिला लेअर आहे ॲसिडिक तो व्यवस्थित बनत नाही. त्यानंतर दुसरा लेअर जो असतो स्टमकचा, सो स्टमक ॲसिडचा pH आहे 1.5, म्हणजे कोल्ड्रिंकपेक्षा डेंजर आहे. पण मग ते खरंच डेंजर आहे का? नाही, कारण ते कशासाठी लागते आपल्याला? पचनक्रियासाठी, राईट. सो त्याच्या खालचा जो लेअर आहे तो बायकार्बोनेट लेअर आहे. ॲसिडच्या खालचा स्टमकचा पहिला लेअर ॲसिड, दुसरा लेअर बायकार्बोनेट. मग अर्धा तास अगोदर जर आपण पाणी प्यायलो, ठीक आहे, तर तो ॲसिड लेअर चांगला बनतो, बायकार्बोनेट लेअर चांगला बनतो, त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. ठीक आहे. जेवताना पाणी प्यायचं नाही आहे. जेवताना आपल्याला ते ॲसिडची गरज आहे आणि त्यात जर पाणी पिलो आपण तर त्याला डायल्यूट करतोय आपणच, बरोबर. तर पचनक्रिया व्यवस्थित होणार नाही. तिसरी गोष्ट, जेवण झाल्यानंतर 1 तासाने पाणी प्यायचं. ठीक आहे. जेवणाच्या अगोदर अर्धा तास, जेवल्यानंतर 1 तासाने, आणि जेवताना जर पिलंस तर थोडंसं घोटभर पाणी तुम्ही पिऊ शकता. बॉडी वेटच्या 5% पाणी प्यायचं, म्हणजे जर माझं वजन 80 किलो असेल तर मी 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. झोपताना पाणी प्यायचं आहे, म्हणजे बॉडी हायड्रेट राहते. सकाळी उठल्या पाणी प्यायचं आहे, बॉडी हायड्रेट होते व्यवस्थित. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण पाण्याचं सेवन केलं पाहिजे. तर मग अशा पद्धतीने डॉक्टर तुकाराम आवाळे यांनी आपल्याला अल्कलाईन वॉटर नेमके काय आहे, त्याचा शरीराला काय फायदा होतो, त्याबद्दलचे जे काही गैरसमज आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला सोप्या शब्दात दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा आझाद मराठी.